देशात इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर वाढत असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नव्या चर्चेला तोंड फोडलंय। एका कारच्या पेट्रोल टाकीच्या झाकणाभोवती मोठ्या प्रमाणात मुंग्या जमा झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून यामागे E20 पेट्रोल कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय। नेमकं काय आहे यामागचं कारण हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच भारत इथेनॉल आधारित इंधनाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर हा व्हिडिओ समोर आल्यानं अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे। काही सोशल मीडिया युजर्सनी इथेनॉल हे ऊसापासून तयार होत असल्यानं त्यात साखरेचे अंश असतात आणि त्यामुळे मुंग्या पेट्रोलकडे आकर्षित होतात असा दावा केला आहे। मात्र तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा निष्कर्ष वस्तुस्थितीपासून दूर आहे। E20 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असतं। इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस किंवा इतर जैविक स्रोतांचा वापर केला जात असला तरी उत्पादन प्रक्रियेनंतर त्यामध्ये कोणतीही साखर शिल्लक राहत नाही। त्यामुळे पेट्रोलमधील गोडव्यामुळे मुंग्या येतात असं म्हणणं चुकीचं ठरतंय। फॅक्ट चेकमध्ये असंही स्पष्ट झालंय की मुंग्या थेट इथेनॉल किंवा पेट्रोल खाण्यासाठी त्या ठिकाणी येतात। याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत। मात्र काही कीटकांना किण्वन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या विशिष्ट वासाकडे आकर्षण असू शकतं। त्यामुळे इंधनाच्या वाफा, त्यातून निर्माण होणारे रासायनिक संकेत किंवा फ्युअल कॅपच्या आसपास साचलेली धूळ किंवा ओलावा यामुळे मुंग्या त्या भागात दिसू शकतात। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य खरं असलं तरी त्यावरून E20 पेट्रोलमध्ये साखर आहे किंवा मुंग्या त्यासाठी जमा झाल्या आहेत असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि मुंग्यांची उपस्थिती यामध्ये थेट संबंध असल्याचे कोणतेही ठोस संशोधन समोर आलेले नाहीये। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही दाव्यांवर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी त्यामागील सत्य जाणून घेणं आणि अधिकृत माहितीची पडताळणी करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे।